नाही फसणार. आणि हेच सांगायला आले होते मी आर्याच्या काळूबाईला. आता माझ्या पुढे आर्याचा निभाव नाही लागणार. असं नाही होऊ शकत. आर्याच्या मागे काळूबाई आहे. आर्या आणि काळूबाई बद्दल काही बोललेलं मी ऐकून नाही घेणार. काय करशील नाही तर? तू काहीही करू शकत नाही. मी नाही वेडी नाहीये. मी नाहीये वेडी. बघशीलच तू. नाहीये. आर्याला तडफडताना बघशील. नाही. आर्याच्या आई वडिलांचा जीव जाताना बघशील. नाही. आणि तुझ्या वंशाचा नाश होताना बघशील तू. कारण निखारा आहे मी, निखारा. असं काही नाही. तू निखारा. मी येऊन तुला बघता काय करते. मी पाडून काय. काय झालं? ये ना, ये आता बाहेर ये. नाही. मी नाही. माझी काळूबाईलाच येईल. तीच तुला धडा शिकवेल. माझी काळूबाई आहे. माझ्या जीवाची गट आहे. आई माझी काळूबाई. 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 वाचवलंच शेवटी त्या काळूबाईने हिला. चांगली येत होती हातात, हरकत नाही. आर्याचा वीक पॉइंट आहे नाही. ही ताब्यात आली असती तर आर्या बरोबर सापडली असती तावडीत. असो, आत्ता सुटली आहे ही मंदा, पण सापडेल. कधी ना कधीतरी माझ्या पंजात नक्की सापडेल. नाहीतर दुसरे आयडियाज काही कमी नाहीत माझ्याकडे. काहीही करेन, पण मी माझं टार्गेट अचीव केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आर्या, अगं खाली का बसलीस? वर बस ना. नाही ठीक आहे, मी इथे कम्फर्टेबल आहे. तू बस वर. कम्फर्टेबल काय? वर बस. अमोक मला झोप आली तर मी इथे झोपेन. तू वर झोप. नाही काही गरज नाहीये. वर बस तू आधी. नाही अमोक, ठीक आहे, मी ओके इथे. आर्या, अमोक आई. मला माहिती ऐकणार नाहीयेस तू. बस इथे. थंडी सहन होत नाहीये ना? हो, म्हणजे थंडी आणि अंधार दोन्ही. अंधार? कितीतरी वेळा एकटीच घरातून बाहेर पडली असतो, कोणालाही न सांगता, तेही अंधारात. हा, म्हणजे तसाच काही टास्क अचीव करायचा असेल तर मला अजिबात भीती नाही वाटत, पण एरवी वाटते. तू आणि तुझे टास्क माहिती आहेत मला. हे घे. थोडी हेवी आहे, पण तुझी थंडी जाईल. आता थंडी नाही माझ्याकडे तुला. थँक्यू. आणि तुला? नाही, मला सवय आहे. काळूबाई, वाचवलंस ग आम्हाला, खरंच वाचवलंस. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अमोघानं आर्याला पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारे भेटवलंस. 2 घटका का होईना, कांदा भाकरीच्या संसाराची गोडी चाकवलीस त्यांना. ही गोडी अमोकच्या मनात अशी शिरपू दे. आणि त्यांचा संसार सुखाचा होऊ दे बघ. लई सोसलंय पोरीनं. आता तिच्या आयुष्यात आनंद येऊ दे. एकदा का अमोघनं तिला आपलंसं केलं ना की तिला आणि बळ येईल बघ. तूच गाठ बांधलीस ना हो त्यांची, मग अमोघ बी तिचा हात आता हातात घेऊ दे. काळूबाईच्या नावानं. चांग भलं.
अरे पण सापडत नाहीत ना. हे जंगल पण खतरनाक आहे. रात्रीच्या वेळी त्यांना इथून बाहेरही पडता येणार नाही. आपण हे अख्खं जंगल जाळून टाकू. जिथे असतील तिथे कोशे होतील त्यांचे. थांबा. कोणत्याही परिस्थितीत अमोघला काही होता कामा नये. पण विराट शिष्य गुरुमा, शांत. त्यांना तुमच्या समोर कसं आणायचं ते मी बघते. मग कसं वाटतंय? चूल, भाकरी, गोदडी. खूप मस्त वाटतंय. म्हणजे प्लास्टिकच्या जगातून विटा मातीच्या खऱ्या खऱ्या जगात आल्यासारखं वाटतंय. काळूबाईने तुझ्या आणि माझ्यात तयार केलेली अदृश्य भिंत मी आता मोडून काढणार आहे. अमोघ, हे अचानक असं काय झालं कळलंच नाही. आपल्यावर संकट आलं होतं अमोघ, पण काळूबाईने ते थोपवलं. उघड. नाही अमोघ, मी तुझ्यावर काही लादत नाहीये. मी फक्त माझी काळूबाईवरची श्रद्धा तुझ्यासमोर मांडते. प्लीज जजमेंटल होऊ नकोस. अमोघ, तुलाही थंडी वाजते ना? मग ये इकडे. नाही नाही, मी ओके. ठीक आहे. तू थंडीत कुडकुडतोयस आणि मी पांघरून घेऊन बसू? या काय बालिशपणा आहे हा सगळा. तू ऐकणार नाहीस तर मीही ऐकणार नाही. तू ना एक नंबरची हट्टी आहेस तू.
तुला खरंच भीती वाटते अंधाराची? नाही, तू आहेस ना. आय मीन एक काम करूयात, आपण एक छोटीशी शेकोटी पेटवूया, म्हणजे अंधारही दूर होईल आणि तुला थंडी नाही वाजणार. अंधार आणि तुझी भीती घालवण्यासाठी काजवे आणलेत मी. आईसाहेब ही भलतीच पिढ्या लागली आपल्या माग. काय त्या आर्याला धडा शिकवायला गेलो आणि आपल्याच डोळ्यात धूर गेलं. समजे ना मला. आणि एक चुरचुरनं बी थांबना आता. अगं चुरचुरनं सोड, मला तर एवढासा लाईट बी सहन होईना. आईसाहेब एवढ्याशा धुरानं आपल्याला एवढा त्रास झालाय, आणि आजी तिला तिकडे काय बी त्रास नाही, दाराच उघडणं झाली. हट्ट दुसरं काय बी नाही बघ, लई हट्टी आहेत दोघी जणी. नाही तर काय. आणि हौस आहे ना सोसायची, सोसा म्हणू. आणि दरवाजा बी उघडायचा नाहीये, नका उघडू. मिलिंद, तू बी आता दरवाजाचा नाद सोडून दे बाबा. अरे या समध्यापायी दादासाहेबांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष व्हायला लागलंय माझं. आईसाहेब तुम्ही ना आता फक्त दादासाहेबांच्या तब्येतीकडे लक्ष द्या, पण या दोघींचा नाद ना मी सोडणार नाही बघा. अगं पण अहो आता मला कळलंय की तो दरवाजा कसा उघडायचा ते. आद्यप्रमाणे सांगितल्या जागी तो बरोबर आला होता. आपण इथे तर झोपडी उपडी काय नाही. सापडले का? नाही गुरुमाई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही रात्रभर शोधतोय त्यांना. इथे कुठली झोपडी पण नाही आणि दोघे पण नाहीये. काळूबाईने त्यांच्यात आणि माझ्यात एक अदृश्य भिंत तयार केली आहे, पण गुरुजींच्या आशीर्वादाने आणि माझ्या साधनेने लवकरच मला ते दिसतील. अजूनही दिसत नाहीयेत, पण मला जाणवतंय की ते तिथेच आहेत. तुम्ही हलू नका, लवकरच मला ते दिसतील. मी रात्रभर तुझ्या खांद्यावर. नाही म्हणजे उठवलं का नाहीस तू? अवघडला असशील ना. तू इतक्या गाढ झोपेत होतीस की उठवावंसच नाही वाटलं. एक मिनिट. काय? तुझी टिकली सरकली. हो का? पण इथे तर काहीच नाही, मी करतो. अमोक, उजाडले. आपल्याला निघायला हवं आता. मलाही असंच वाटतंय.
निघूयात. अमुक ती माणसं अजूनही बाहेर आहेत, पहारा देत आहेत. आता काय करायचं? आपण एक काम करूयात, आपण मागच्या दरवाजा निघूयात. चल लवकर.